आम्ही 44 वर्षांनी आमची मित्रमंडळी भेटतोय. इतक्या वर्षांनी आम्ही भेटलोय. आता वार्धक्याकडे चाललंय आमची वाट, पण आम्हाला असं वाटत नाही आज आम्ही म्हातारे झालोय. ते आम्हाला खूप असं आनंदाचं वातावरण इकडे आम्हाला उपभोगायला मिळतंय आणि त्याचं सार्थक सगळं उदय दांडेकर, जयेश वोरा, अशा जे विजू पाटील, विजू आमचा नाना, हा खूप खूप म्हणजे विजू इतका प्रेमळ आहे ना.
जवळजवळ 44 वर्षांनी आम्ही सगळे एकत्र जमलो. खूप मजा आणि खूप धमाल पण करणार आहोत. आणि दुसरं म्हणजे आम्ही एकमेकांना खरंच आता ओळखत नाहीत, एवढे सगळे आम्ही वेगवेगळे दिसतो. आणि त्यांची जी टोपण नावं आहेत ना, त्यांनी मात्र आम्ही नक्की एकमेकांना ओळखतोय. पहिलं तुझं नाव सांग ना. आणि मी त्यावेळेला अगदी छोटी होती, त्यामुळे मला सगळे चू बोलायचे, चूताई बोलायचे. चिवताई चिवताई. आम्ही 1981ची बॅच आहे SSCची. या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला खूप 44 वर्षानंतर एकमेकांना भेटल्यानंतर जो आनंद झाला आहे तो सांगू शकत नाही, इतका मोलाचा आनंद आहे. आजच्या एका दिवसाने आम्ही एवढे लहान झाल्यासारखं वाटलं की आम्ही खरोखर आता परत शाळेतच आहोत. तशाच उड्या मारतोय, हसतोय, खेळतोय. ती जी पूर्वीची मजा होती ती आता आम्हाला अनुभवायला मिळाली हे अरेंज केल्यामुळे. आणि असं दरवर्षी करत राहावं हीच आम्हाला इच्छा आहे आणि असे नेहमी भेटावेत की त्यामुळे आमच्या आयुष्यात भर पडेल आणि आम्ही अनिरोगी आयुष्य जगू शकू. थँक्यू. आमची शाळेत असताना ट्रिप पण यायची इथे दत्त मंदिरला. इथून सूर्यास्त वगैरे इतका सुंदर दिसतो ना, अप्रतिम एकदम. प्रत्येक वेळेला पायऱ्या चढून यायचो आणि परत संध्याकाळी यायचं. सकाळी दर्शन आणि संध्याकाळी यात्रा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ. तुझ्या सारखे नेत्र सर्वत्र दे, नजरेतुनी एक नक्षत्र दे. तुझ्या सारखे नेत्र सर्वत्र दे, नजरेतुनी एक नक्षत्र दे. धन दे, जळ दे, सृजनाचा स्वर दे, प्रेमाचा वर दे, जगताचे घर दे. दे सकलांना सकलांचा ध्यास रे, या विश्वाची आम्ही लेकरे. नसावी मनाला निशेची भीती, नसावी श्रमांना उन्हाची क्षिती. नसावी मनाला निशेची भीती, नसावी श्रमाना उन्हाची क्षिती. तुझला स्मरू दे, अनभय हे विरू दे, आशा हसू दे, अन करुणा झरू दे. हे हृदयाशी स्वप्नांची पाखरे, या विश्वाची आम्ही लेकरे. जुने होत जाता होते नवी एक सय, जुने होत जाता होते नवी एक सय. सकाळच्या उन्हागत निराग सवय, घर असे जणू कुणी कुशीमध्ये घ्यावे. याच्या त्याच्या हातामध्ये खुशाल झुलावे. जग सारे छान आहे सांगायाचे क्षण, काचे परी नितळसे होते बालपण.
लग्नापूर्वीचं नाव प्रमोद भगत, लग्नानंतरचं प्रमोद भगत. सर्वांना भेटून खूप खूप आनंद झालं. हे दिवस परत परत दरवर्षी यायला पाहिजेत. माझे नाव विजय सुमित्रा शंकर पाटील. मला नाना म्हणते. एवढा आनंद झालाय खरंच. मला असा कधी योग आला नव्हता. आमच्याच फ्रेंडने सांगितलं तुम्ही गेट टुगेदर करता नाही. मला माहिती मिळाली आणि मी तुमच्या वेळी झालो आणि खूप खूप आनंद झाला. 1981च्या विद्यार्थी मित्र हो, मैत्रीण हो. खरं म्हणजे प्रथम मी धन्यवाद देईन कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी. त्याने मोबाईल आणल्यामुळे आपण हा एवढा मोठा समुदाय आपण आलेला आहोत. मित्र असेल तर आपण एकमेकाला सुख दुःख शेअर करू शकतो. आपण आपल्या सकाळी भावाजवळ काय आपल्या आईजवळ वाटत कोणाला करू शकत नाही. आणि म्हणून हे असे मित्र आपल्याला सोबत लाभल्यामुळे यासारखे आम्ही घडू शकलो आणि कुठेतरी आपण आनंदी आहोत. त्याला कारण आपले मित्र चांगले आहेत. यातला मला वाटत नाही पण मला ओळखत नाही. ह्या आता यात 2-3 जणी फक्त जरा कन्फ्युज झाल्या आणि मला नवल वाटत त्या अशीच बघत नाही. मुरुडला सगळ्यांच्या जास्त येणारी पोरगी माझी बाई. मी 35 वर्ष सर्व्हिस केली आणि आता मला चांगली पेन्शन बसलेली आहे आणि मी आता चांगला आहे. टेन्शन नाही सांगणार मी. माझ्याकडे पण पार्टी बसते तो. मराठी बोलतो मराठी बोलतो. पण मला असं वाटतंय की खाली हुशार विद्यार्थी नाही, सगळे हुशार आहेत. सगळे आपल्या आपल्या क्षेत्रात एवढी प्रगती केली आहे. तर मला असं वाटतं की मी पण काय एवढी काही जास्त प्रगती नाही केली जेवढी तुम्ही केली. सर्वांनी सारखीच प्रगती केली. फर्स्ट टाइम इज नॉट दॅट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट हे आहे की तुम्ही सर्वांनी आपल्या हिशोबाने आयुष्य घडवलं. पुन्हा जन्म झाला तर मला मुरुडमध्ये द्या. मला मुरुडची ओढ खूप आहे, खूप आहे. सगळ्यांची चिमणी अभय तर अभयने मला हात मारलेला अजूनही आठवत नाही. तो आमंत्रण टाकलं तर येऊन आला. त्यावेळेला विनायकने त्याला सांगितलं, अरे हिला तू बोलतो ना, तिथे मिस्टर आहेत बाजूला. पण एवढा आनंद लग्नानंतर आज पहिल्यांदा होतोय मला सगळ्यांना भेटून. त्यामुळे ते लक्षात आलं माझ्या लगेच आल्या आल्या. माझी जास्त ओळख मुलांच्या म्हणजे लाडू खोमट लाडू. पण आज आपला मिळण्याचा आपण एकत्र येण्याचा खरा मूळ जर असेल ना तर स्वर्गीय सूर्या जैन. कारण आज तो 5 वर्षापासून सांगत होता अरे एकदा फोटो घेण्यासाठी पण भेटूया. पण दुर्दैवाने त्याला साध्य झालं नाही पण आपल्याला साध्य झालं. आता आपण फोटो घ्यायच्या येईपर्यंत सगळ्यांनी दरवर्षी भेटत जाऊया आणि सगळ्यांचा आनंद द्विगुणित करूया. आज आपण 40 वर्षानंतर एकत्र आलो. किती प्रत्येकाचे चेहरे जर बघितले आज सगळ्यात मला अमोलचा एवढा वाटतोय अमोलचा की ह्या परिस्थितीमध्ये तो देखील आपल्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. म्हणजे प्रत्येकाला वाटत होतं की आपण कधीतरी एकत्र यावं आणि त्याकरता सगळ्यांनी मेहनत घेतली. मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांना विनंती करतो आपल्याकडे जरी सुप्त पाऊल असेल ते बाजूला ठेवा आणि सगळ्यांनी माझ्यासाठी हात उंच करून टाळ्याच्या गजरात त्यांचा अजून आपली थोडीशी बाईची खेळ कुठे कुठे लपायला जायचं आपण. बरोबर की नाही. आता राग नका म्हणू, आम्हाला भंडारवाडा आणि कोळीवाडाच आवडतो. अशी जिंदगी काय मिळणार आता. खूप सुंदर जिंदगी, खूप सुंदर जिंदगी. मला कोळीवाडा आणि भंडारवाडाच आवडतो. आता मी घरी गेल्यावर खुश आहे तिकडे. जन्माला आला आहे तर थोडं जगून बघ. जीवनात दुःख खूप आहे, थोडं जगून बघ. चिमूटभर दुःखाने कोसळू नको. दुःखाचे पहाड चढून बघ. यशाची जाऊ टाकून बघ. अपयश येतं ते निरखून बघ. डाव मांडणं सोपं असतं, थोडं खेळून बघ. घरटं बांधणं सोपं असतं, थोडी मेहनत करून बघ. जगणं कठीण, मरण सोपं असतं, दोन्हीतल्या वेदना झेलून बघ. जगणं मरणं एक थोडं असतं,
जाता जाता एवढं सोडून बघ, जाता जाता एवढं सोडून बघ, देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. आवाज कर याचा, एक कॉन्फिडन्स द्यायचा. का फिकर तुला जगाची, ऐक तू साधी तुझ्या मनाची. ए का फिकर जन्मभर तुला जगाची, ऐक तू साधी तुझ्या मनाची. 4 दिवसांची जिंदगी रे, त्यात 9 टंकी का तुझी रे. चल वाटण फुटण शेंगण होऊन उडूया टणाटणा. आज फुलटू होऊन जगूया सगामगा. सोड टेन्शन कट्टू करूया मजा मजा. आज फुलटू होऊन जगूया सगामगा. उलटू होऊन जगूया सगा मगा. सोड टेन्शन कट्टू करूया मजा मजा. आज उलटू होऊन जगूया सगा मगा. आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. या विश्वाची आम्ही लेकरे, या विश्वाची आम्ही लेकरे. हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे अन नवे अर्थ दे. दे हृदयाला क्षितिजाची हात करे. या विश्वाची आम्ही लेकरे, हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे अन नवे अर्थ दे. दे हृदयाला क्षितिजाची हात करे. या विश्वाची आम्ही लेकरे. तुझ्या सारखे नेत्र सर्वत्र दे, नजरेतुनी एक नक्षत्र दे. हायस्कूलच्या प्रांगणामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. कोणी लिहिलंय याची कल्पना नाही आहे, पण आपल्या शाळेसाठी एका छात्राने लिहिलेलं आहे, तर मी ते सादर करते. सरसे विद्यालय शुभ परंपरा, सरसे विद्यालय शुभ परंपरा. घडव घडव घडव
वारते की वार केरी भीत चालली वारते की वार केरी भीत चालली सिंधू करी पंचपदं विद्याधरे सिंधू करी प्रणवं विद्याधरे झिजती रे वंग तुला रंगिका झिजती वंग तुला रंगिका शिव प्रभुता पद्मदेव निरखी सागरा शिव प्रभुता पद्मदेव निरखी सागरा. आपल्या शाळेचे काही शिक्षक आज आपल्या सोबत नाही. त्यांचं देहाचं अस्तित्व हरपलं असलं तरी त्यांच्या शब्दांचा, शिकवणीचा आणि संस्काराचा सुहास अजूनही आपल्या आयुष्यात तरंगत वाटते. त्यात गुरुजनांच्या स्मृतीला आपल्या सर्वांच्या वतीनं एक स्तब्धता काढून कृतज्ञता श्रद्धांजली आपण अर्पण करूया. त्यांच्या आपल्या चिरंशाती लाभोली ईश्वरचरणी प्रार्थना करूया. परे एक साथ सावधान. शाळा नावाचा एक विशेष कप्पा प्रत्येकाच्या हृदयात असतो. कित्येक आपल्या सुखद आठवणी त्या पळुपाळपणे जमलेल्या असतात. अवचित कधी कधी तो कप्पा उघडला जातो आणि आठवणीचा सुगंध दरवळू टाकतो. कित्येक आठवणींची काहूर फेर भरून नाचू लागतात. अशाच इयत्ता 81च्या बॅचचे आठवणींचे कप्पे तब्बल 44 वर्षांनी एकदम उघडलेले आहेत. नसावी मनाला निशेची भीती नसावी श्रमांना उन्हाची क्षिती नसावी मनाला निशेची भीती नसावी श्रमांना उन्हाची क्षिती तू जरा स्मरू दे अनभय हे विरू दे आशा हसू दे अन करुणा झरू दे हृदयाशी स्वप्नांची पाखरे या विश्वाची आम्ही लेकरे. वर्गात आल्या अभ्यास असला पिरियड शिकून झाला तर त्यांचं एक गाणं मला आधी आठवते. My heart is beating, it's only beating, I will love you. आपलेच विद्यार्थी आहेत. आपण ज्यांना घडवलं आणि त्यांना आपल्या डोळ्याने अशा प्रकारे बघितलं म्हणजे त्यांच्या साठीनंतर ऑलमोस्ट ऑल ऑफ यू मस्ट बी अबाउट 60 or 61. याच्यापेक्षा आणखी कोणतं सुख आहे या जगामध्ये. फार आनंद जातो की या शाळेने ज्या विद्यार्थ्यांना घडवलं, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं, ते विद्यार्थी आज आपल्या जीवनामध्ये या देशातले सुबुद्ध नागरिक आहेत. या शाळेने तुम्हाला दिलेले संस्कार हे फार महत्त्वाचे आणि म्हणूनच तुमचे पाय आज जमिनीवर आहेत हे मी सांगते. We have 2 types of mind. One is positive, one is negative. Positive mind tells that there are opportunities in every field. There are opportunities here. Negative mind finds faults in everything. So be positive. Think positive. Everything will be good if your thinking is positive. एवढं सुंदर नियोजन केलं ना, खूप छान. अभय दिवेकर, आमचा कावेचा राकेश जोशी, नाना चौडकर, विजय पाटील हे असं व्यक्तिमत्व आहे की ते आम्ही जवळ आजूबाजूला आमचं अशी संबंध आहे की आमच्या सुख दुःखात आम्ही कधी हात मारायचं त्यांचे म्हणजे
आई वडिलांपासून आम्हाला मदत करणारे, आम्हाला हेल्प करणारे असे असं ते आहे. आणि खरोखरच त्यांचे जे काय आहे ते स्वतःहून कशाला देत पण दुसऱ्याला देतील, आपल्या पिशवी करणार नाही असं नाही. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट माणूस म्हणजे आमचा जयेश. जयेश पण प्रत्येक वेळेला माझं नाव लिहायचं होतं आणि मी वर्गाच्या बाहेर असायची. आपला कार्यक्रम खरोखरच सुंदर झाला. थँक्यू सो मच एव्हरीबडी, जेवढे आहेत तेवढे. भारती, विद्या, म्हणजे विद्यामध्ये करेना एक नंबर वर्षात आमची आणि आमची आज हिने कसं माहितीये आमच्या दोघींचं जीवन तसं खडतरच होतं बॅकग्राऊंड, पण आम्ही त्याच्यातून सुद्धा दोघी खूप वरती आलो. ती क्लास ऑफिसर क्लास 1 ऑफिसर मध्ये मी हे झाली, त्यांनी म्हणजे ती आता निवृत्ती घेतली तिने. खरोखरच मानलं पाहिजे तिला. संपूर्ण एका मुलाचा चाराना ट्रान्सपोर्ट असायचं, 50 पैशाला त्याच्यामध्ये आपण गेलो हातवार हॉटेलमध्ये गेलो म्हणजे किती आपण जायला कधी मिळालं नाही. पण आता आपण सर्व काही दर्शवतो, परमेश्वराने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे. त्याच्याबद्दल असेच परमेश्वराने आपण सगळे असंच एकत्र आहोत. असं आपण आता परत एकत्र यायचं दरवर्षी जिथपर्यंत आपण फोटोमध्ये लागत नाही. तर त्या मेळ्यामध्ये आपल्या आठवणीला उजाळा झाला आणि त्या आठवणीतूनच आपण फ्रेश होणार आहोत, आपलं मन फ्रेश होणार आहे. असं पुन्हा पुन्हा घडावं की एक वर्षातून तरी अशी हे जरा राहा मिळाला व्हावा आणि आपल्याला आपल्या आठवणीला उजाळा मिळावा. आपलं शालेय जीवन आठवतं आपल्याला, त्याच्यातून आपल्याला जो आनंद आहे तो खरंच वेगळा आहे. लोकांना तर स्पोर्ट्स म्हणतात, ती म्हणतात, हे आमचे निकनेम म्हणतात त्याला, ज्याला आपण टोपण नाव म्हणतो. पण कधी गंमत तर आमच्या टोपण नाव म्हणतो. ते टोपण नाव अशा प्रकारे होते, बंड्या, नाना, जड्या, बुवा, लाडू भोळ, अनु, दुर्या, ही होळी नामाला अगोदर कसं व्हायचं होती, पण शिव या टोपण नावाने उमग आहे. आणि या शिवही एवढा सुंदर सुचवाट केलेला अभिमान वाटतो की जरी उभं सरांनी त्यावेळेला मित्र म्हणाला की पायावर वेगळं पाहून घेतलं, तुम्हाला सर्वांना एकत्र आणलं. परंतु खरंच उपाध्याय तर असते, त्यांना खूप समाधान वाटलं की त्यातून खऱ्यापणे हे विद्यार्थी घडलेले आहेत आणि त्यांना अभिप्राय असणारे तुम्ही नाते तयार झालेला. मुरुडला फक्त 15 वर्ष राहिलो, 45 वर्ष दुसरीकडे राहिलो, पण अजून मुरुड सुटलं नाही. शाळा सुटली पण शाळा नाही सुटली. ते बालपणचे आयुष्य जे घडवणारे क्षण आहेत, जे विसरले गेले आहेत, ते आज परत थोडं आठवण करतात. खूप आनंद होतोय सर्वांना बघून. सर्वांचे चेहरे चेंज झाले, सर्वांचे. कोणी एक दुसऱ्याला ओळखत त्यामुळे बॅग बनवून घेतले, ओळखून घेत आणि सर्व वानप्रस्थ समाज आहे. खूप कमावले, खूप आनंद केला. आता थोडा भक्ती मार्ग करा. देहाची तिजोरी भक्तीचा ठेवा, उघड जाणार देवा, उघड जाणार. भक्ती साठवल्यानंतर देवाला काढू शकतो. मी येतो तुझ्याकडे. मी विनंती करतो की एक माजी विद्यार्थ्यांचा गॅदरिंग ठेवला, प्रत्येक समाजचे विद्यार्थी येऊन एक जरी कार्यक्रम केला तर शाळेच्या आठवणी पण जागे होतील आणि एवढे विद्यार्थी एकत्र येतील आणि एवढे विद्यार्थी एकत्र आले ना तर शाळा आपली कुठल्या पुढे जाईल. मला हे जे घडवलं ते या अगदी मी मातीचा गोळा होते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. फक्त नुसता मातीचा गोळा तर त्या पद्धतीने मी होते आणि मला घडवणारे शिक्षक इथे आहेत. त्यांनी खरोखर चाकत्या मारून एक मडकं बनवलं. Let the good times roll once again. Class of 1981, all one. Time may pass,
but memories last together after all 44 years. Love you all. Thank God. माझी शाळा आणि ही माझ्या शाळेचा हा ग्राउंड, ज्या ग्राउंडमुळे मी आज एवढी मोठी झाले, या ग्राउंडच्या मातीतच मी खेळले आणि या मातीने मला घडवलं, त्या मातीला माझा वंदन आहे. माझी शाळा, माझ्या शाळेनं आम्हाला खूप काही दिलं. म्हणजे आमच्या भविष्यातलं जे काही आहे ते आमच्या शाळेने आम्हाला बनवलं. मी एवढ्या मोठ्या वयाचे 60 वर्षाचे झालो आणि आम्ही आजही शाळेमुळे समाजकार्य सुद्धा करत आहोत. 60 गाठाला आलो तरी सुद्धा लहानच आहोत. सगळ्या आठवणी आणि आज ज्या ठिकाणी बसलेला आहे तो आमचा 10वीचा वर्ग. त्या वर्गाच्या जवळ बसण्याचं मला आज जे भाग्य लाभलेलं आहे ते अगदी अनमोल आहे. इतकी मजा केली आम्ही. बेंच वाजवणं, डान्स करणं, ड्रॉइंग काढणं, ही आमची बाग. खूप खूप मजा केली आहे. थँक्यू सो मच या शाळेला आणि या माझ्या मैत्रिणींना. या शाळेने मला खूप काही दिलेलं आहे. सर वगैरे खूप चांगले होते आमचे, त्याच्यामुळे छान त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. हे त्याच्यामुळे खूपच आभारी आहे मी या शाळेची. माझी शाळा, माझ्या शाळेने मला खूप काही दिलेलं आहे. आज आम्ही 81ची बॅच सर्वजण आम्ही एकत्र आलो आणि खूप आनंद वाटला. म्हणजे कालपासून आम्ही आज आत्ता जवळजवळ 3 वाजायला आले, जवळजवळ 24 तास झाले होतील. 24 तासामध्ये आमचा सर्वांचा सहभाग एवढा जबरदस्त असा आहे की जुन्या आठवणीने एक उजाळा मिळाला. आणि ह्या शाळेच्या आदर्श शिक्षकांमुळे किंवा एक हाडाचे शिक्षक आम्हाला लाभल्यामुळे आम्ही प्रत्येकजण प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये उतुंग भरारी घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये आपापलं त्यांनी एक करिअर तयार केलेलं आहे. आमची शाळा, आम्ही 1981च्या SSCच्या बॅचचे सगळे विद्यार्थी. कालपासून आमचं स्नेहसंमेलन चालू आहे. मिळून खूप मजा मस्ती केली, खूप मजा आली. सगळे जुने लोक भेटले, सगळ्या जुन्या लोकांच्या आठवणी, नंतर मैत्रिणी भेटल्या जुन्या. काहीकांचे चेहरे ओळखीचे नव्हते, त्याच्यासाठी आमच्या मॉनिटरनी बॅच ही एक संकल्पना केली होती. त्यामुळे प्रत्येकजण नवीन कोण भेटला की पहिल्यांदा बॅचकडे बघून स्वतःची ओळख करून द्यायचा. एक चांगला अनुभव आला, खूप मजा आली आणि एक चांगल्या आठवणीने आत्ता आम्ही त्या प्रोग्रामची आता सांगता होत आहे. प्रत्येक बॅचमधले विद्यार्थी 60कडे झुकलेला आहे आणि असंच सगळ्यांना त्यांचं उत्तरार्ध आयुष्य निरोगी व छान लाभो अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. व असंच आम्ही वारंवार म्हणजे प्रत्येक वर्षी भेटत राहू याची ग्वाही देतो. Yes,